ओम गुरुभ्यो नमः। भावांनो, देवाचं पूजा करण्यासाठी म्हणजे मूर्ती पूजा करण्यासाठी माणूस एकूण 16 प्रकाराचे उपचारांचे स्वीकार करतो। जलाभिषेक, विभूती समर्पण, गंध समर्पण, पुष्प, दीप, कर्पूर अशा प्रकारे 16 प्रकारचे उपचारांनी मूर्ती पूजा करताय माणूस, म्हणजे निर्जीवाचं पूजा करताय। मग सजीवांचं पूजा कसा करायचं? सजीवांचं पूजा कसं करायचं म्हणला तर मी सांगेन, सजीवापैकी जे महात्म्य आहेत त्यांच्या पूजा सुद्धा मूर्ती पूजनासारखे 16 उपचारांनी षोडशोपचार पद्धतीने करावं। आणि बाकी सामान्यांचं पूजा कसं करावं म्हणजे त्यांच्या आत्म्यात तृप्त करून। कारण पूजाचं अर्थच असा आहे की तृप्त करणे, जीवींना तृप्त करणेच म्हणजे पूजा होय। मग तृप्त कसं करायचं? जे जीवी असमर्थ आहेत तसल्या जीवींना अन्न देऊन, वस्त्र देऊन, वसती देऊन आणि ज्ञानदान करून आणि गरज पडल्यास आरोग्य सेवा देऊन त्यांना तृप्त केलं जातंय। बघा, अजून एकदा सांगतो, सजीवांचं पूजा कसं करायचं म्हणजे गरज पडल्यास अन्न देऊन, वस्त्र देऊन, वसती देऊन, ज्ञानदान करून आणि आरोग्य सेवा देऊन, हे पाचही सगळे कसं करायचं असतंय म्हणजे गौरव भावाने म्हणजे प्रेम भावाने केलं तर हे सजीवांचं सत्य पूजा होईल असं मला सांगायचं आहे। धन्यवाद।